अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला। कर्जमाफी झाल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली। तिसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू होण्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर सभागृहात कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवली। विरोधी पक्षाच्या सदस्यांनी याच मागणीसाठी अध्यक्षांच्या आसनासमोर धावही घेतली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार तोंडसूक घेतलं। कर्जमाफीसाठी कसली वाट पाहताय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसंच तुम्ही कर्जमाफी द्या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू असा टोला अजित पवारांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला। तर आम्ही कर्जमाफीला कधीच विरोध केला नाही, शेतकरी सक्षम झाला की कर्जमाफीचा विचार केला जाईल असं कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं। मात्र यावर समाधान न झाल्यानं विरोधकांनी गोंधळ घातला आणि सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। चंद्रकांत दादा पाटील, तुम्ही तर नंबर 2 चे मंत्री झाला, जरा वागणं खणक्यासारखं, तर उठा आणि जाहीर करा मी कर्जमाफी सगळी जाहीर करतो म्हणून। आम्ही तुम्हाला डोक्यावर येऊ, आम्ही सगळे पाठिंबा देऊन तुम्हाला मुख्यमंत्री करू, काय हरकत नाही। चला, एवढा सगळा खर्च बाहेर चाललाय, तो खर्च करताय तो त्यापेक्षा शेतकऱ्याला द्या ना। अध्यक्ष महोदय, तुम्ही माहिती काढा, केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यापासून जाहिरातीवर किती खर्च केला, जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करतात आणि आमचा शेतकरी आत्महत्या करतो, त्याला मात्र पैसे देत नाही। हे कसलं तर वैद्यरी सरकार आहे, असं सरकार काय कामाचं आहे? तुम्ही आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि तुम्ही त्या संदर्भामध्ये सगळं कामकाज बाजूला ठेवा आणि याच्याबद्दल सभागृहामध्ये सभागृहाच्या नेत्यांना बोलवा आणि त्यांना आज कर्जमाफीची घोषणा करायला सांगा। ही आमची सर्व पक्षीयांच्या वतीनं विरोधी पक्षाची मागणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।